आता आपण चाललोय बँड्राला माउंट मेरी मदर मेरीचं दर्शन घ्यायला. आपण सेक्युलर आहे, आपण सर्वीकडे जातो येतो. बाकीचे लोक जरा घरी आहेत, अर्धे लोक. आणि अर्धे कुठे आहेत सर? लोंबल्या गेमप्ले करत असतील अर्धे. तर आता आपण तुम्हाला डायरेक्ट भेटू बँड्रा स्टेशनला. ओके. तर मित्रांनो, आपला मित्र प्रणव इथे खरेदी करतोय सुट्ट्या पैशांसाठी. इथे सर्वेच करत असतात सुट्ट्या पैशांसाठी. ते दुकानदार ओळखीचा असेल तर फ्रीमध्ये पण सुट्टे पैसे देतो. पण चालेल आता काय. तर मित्रांनो, आपल्या भावाने फायनली घेतलंय शर्ट. चेक्सवाला आहे, चेक्स. हां, इथून दिसतंय तुम्हाला, दिसलं. आणि 250ला होतं, 250लाच घेतलं. आज आमचं सर्वांचं 250चा काहीतरी संबंध आहे असं वाटतंय. कारण मी देखील बुक घेतली 250ला. त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तो बोला की भाग 2मध्ये तुला डिस्काउंट देतो. यांनी देखील कुठे गेला, यांनी देखील शर्ट घेतलं, ते 250ला घेतलं. आणि तू काय घेतोय? कुठे गेला तू? काय घेतोय? नंतर चालेल. अजून आम्ही चाललोय. हा आम्हाला मध्य रस्त्यात भेटला आणि आम्ही ह्याला उचलली कचकन आणि नेली पचकन. काय ना, आता ह्याच्या हातपाय बांधून यायला पण नेणार आहे आम्ही. हो, मुंगळ्या गेमिंग, मुंगळ्या. चला भेटू डायरेक्ट बांद्र्याला. तर मित्रांनो, आता मी चाललोय बँड्रा स्टेशनला आणि आम्ही इथून बस करून गाडं भाडं नाही, गाडी भाडं. गाडी भाडं साधारणपणे 10-20 रुपयाच्या आतच होऊन जाईल आपला. एवढं टेन्शन नाही यायचं म्हणून बोलतो. हे बघ, इथून पकडलेलं ना आपण पुढून. तर आम्ही आता बस पकडणार आहोत आणि बसमधून साधारणपणे जाता आहोत 20-25 मिनटाचा रस्ता असा. तर आपण थैसर जाऊ सर. काही एवढीच येतात, सॉरी. शिकवा मला. अरे ती पण अण्णा नाईकची सिरियल, अण्णा नाईकची सिरियल शिकून बघून शिकलोय. रात्रीचा खेळ चालू आठवते आपण इथून ब्रेसलेट घेतलेला सेम. चला, पाऊस आला बाय. आम्ही आता छत्री खाली आहे आणि ते भर उन्हात हा ऊन पाऊस चालू आहे. भर उन्हात भाई समजत नाही मला. जेव्हा पण आमचं कुठे पण बाहेर जायचं ठरतं ना, तेव्हा पाऊस गोळ घालतोच, भोंगळा पाऊस. आता बघू बसमध्ये बसल्यावरती तुम्हाला व्हिडिओ चालू करतो. बस दाखव आतून कशी असते जर तुम्ही बघितली नसाल तर. आणि मला तर बसने प्रवास आवडत नाही, पण काय करू, पर्याय नाही. तिथे बसच एक मात्र असं साधन आहे, परवडणार नाही. हो, आणि भविष्यामध्ये अजून चांगले ब्लॉग येतील म्हणून सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. मित्रांनो, आता आम्हाला कळलं की नेहमीप्रमाणे आम्ही चुकीच्याच लाईनीत उभे होतो. आणि याने बाबांना फोन करून विचारलं, तेव्हा याच्या बाबाकडून आपल्याला माहिती मिळाली की 211 किंवा 212 जाते आणि एक स्पेशल बस देखील असतो. स्पेशल बसेस पण सुरू असतात जाण्यासाठी. तर आम्ही आता रांगेत उभं आहे, फार अशी मोठीशी रांग आहे. शेवटच्या बस स्टॉपवर शेवटच्या आहे बघा, हे इथे दिसतंय तुम्हाला. इथून इथे राजकन शेवटचा बस स्टॉप. भाई पूर्ण असं वाटते. आम्ही ना 1 वर्ष इथे गेलेलो सिद्धिविनायक मंदिरला गणपतीमध्ये, तेव्हा पण असंच रांगेतून चालत जात होतो. आम्ही तिकीट घेतलेलं आहे. ही बस कदाचित आम्हाला मेहबूब स्टुडिओच्या इथे उतरवेल आणि तिथून आपल्याला चालत थोडं जावं लागेल. 15 मिनटं लागतील चालत. 15 मिनटं लागतील. हां, तर तिकीट दाखवण्यापुरतीच मी तुम्हाला आईची कटकट तिकीट पण दिसत नाही. थांबा आता दिसेल आईची. थांबा ऑटो लॉक काहीतरी सिस्टम झालं. हां, तर तिकीट दाखवण्यासाठीच मी रेकॉर्ड केलेलं, कारण आता चार्जिंग 24 ते 23% आहे म्हणून. चला, बसायला भेटेल. नाहीच भेटलं शेवटी. काय नाही, असंच जाऊ आम्ही. वर धरायला. बाय. मित्रांनो, आम्ही आता इथे उतरलोय
आजूबाजूला बघून घ्या. बरोबर. आम्ही पूर्ण प्रवास स्टँडिंगनी केलेला आहे आणि आमच्या पायाची वतरण झालेली आहे पूर्ण. आता जात्या वेळेस सीट भेटली पाहिजे बस. आणि लक्षात ठेवा, येताना नेहमी तिकीट काढून या, लिगली या. कारण हे बघा, खास बस सेवा माउंट मेरी यात्रेकरिता, फक्त उतरण्याकरिता. ही स्पेशल बस होती. स्पेशल बसमध्ये जे एवढे हाल होत असतील तर बाबा. आता मी काय बोलत होतो, हां येताना तिकीट काढून या, कारण इथे टी.सी. वगैरे असतात चेक करायला. हां, आणि तिथून गेलेलं ना पुढून. आणि आमचं नशीब चांगलं होतं की टी.सी. नव्हता, पण आम्ही तिकीट काढले. हे पहा, ते चेक करायला उभे फाईन पडेल नाही तर मित्रांनो. आता आपण वरती जायची सुरुवात केलेली आहे. माउंट मेरीला माउंटेन वरती आपण चालतो. आणि इकडे आजूबाजूला जॅकी श्रॉफचा बंगला आहे, तर तो दिसला तर तो देखील दाखवू तुम्हाला. जॅकी श्रॉफ सरांचा बंगला हा पुढे आहे, इथेच कुठेतरी आहे असं ऐकलंय मी. जाता लागतो इथे. चला आपण जाऊया आतमध्ये. बघा गर्दी बघा, हे दिसतंय. अरे इथे बघ, हा गेल्या टायमाला पण इथूनच गेलेलो आपण वरच्या साईड. आता मला रस्ता फिट लक्षात आहे. नेक्स्ट टाइमला घेऊन येऊ शकतो म्हणजे कोणाला पण. परेरा मार्ग इकडून आता जिने चढायचे बस खाली बघा. इथे आतमध्ये हां बरोबर. बॅग बिग चला. कोण रे? आता आम्ही डायरेक्ट भेटू वर गेल्यावर तिथल्या परिसरात. इथे गिटारिस्ट वाजवते. इज्जत आहे. फ्री में बायबल फ्री में. प्रदूषण बघ किती आहे. आम्ही आता ते काहीतरी पियाला शोधतोय, कारण आम्हाला जाम तहान लागले. आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून पाणी पियालं ते लास्ट, तिथून अजून आम्ही पाणी नाही पियालं. हो आठवतंय, तेव्हा यश आणि लोक पुढे उभे होते. आम्ही एक बॉटल छोटीशी पाणी प्यायला. आम्हाला डिहायड्रेशन होत होतं म्हणून आम्ही आता माझा पिणार. आता ऋषभ माझा घेणार आहे. माझा पिया माझा. थँक्यू. चला हां, आणि बघू पुढे जाऊन मेणबत्त्या वगैरे घेऊ, पुढे जाऊ. चला मित्रांनो, आम्ही आता पोचलोय माउंट मेरीला. माझा विजा पिऊन थोडं बरं वाटलं. आणि इकडे रेकॉर्डिंग अलाउड नाही आय थिंक. चल अच्छा थँक्यू. मला वाटलं चेकिंगसाठी बॅग उघडले आणि आता आम्ही चाललोय चेकिंग करायला आतमध्ये. फुल चेकिंग सोबत फुल. मित्रांनो, आता आम्ही चर्चमध्ये एंट्री घेत आहोत. एंट्री करतोय आणि कदाचित आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नसेल, आणि जर अलाउड नसेल तर आम्ही ते नाही करणार. हो चाललं आतमध्ये. बघून येऊया. हो चर्चमध्ये जातोय आम्ही. आहे ना, लहानपणापासून दरवर्षी इथे येतो आणि आता कॉलेजला जातो म्हटल्यावर तिथं साहजिकच स्वतःहून यायचं. हो, सर्व धर्म समभाव. आता बाबा तिकडे जायचं आहे, कुठे? माहीम दर्गा.
तिकडे काय खायला भेटतं भावा. हे चालू असतं ना, काहीतरी चालू असतं. आता आवाज कमी करतो. सायलेंट एंट्री. माझं तोंड नका बघू, आता आतमध्ये बघा. हाय अलाउड, हे नॉट अलाउड, नाही अलाउड आहे. हे पहा चर्च. फोटो काढायसाठी तुझा फोन काढून ठेव प्रणव. भावा कोण रेकॉर्ड. तिकीट कॅन्डल्स देऊ. मी पहिल्यांदा बघतोय मी. आता मग कॅन्डल्स घेतात नाही तिकडे बॉक्समध्ये ठेवतात. हे बघा जीजस फुल मस्त आहे यार. आणि आपण मुंबईमध्ये राहतो ना, दाखवलं मी. आणि जर आपण मुंबईमध्ये राहतो ना तर प्रत्येक सण आपण साजरा करायचा. माझे नवसाला उभी रेल माझे सादाला सावलीत मावले माझे वताला. आणि आपण दर्शन घेतलंय आणि आपण इथून चाललोय. हात जोडत होता. मी पण आता हातच जोडणार होते. जोडतात असे जोडतात फक्त. कधी कधी असे पण जोडतो. आपण इथून बाहेर पडलोय आणि आता आपण लोक चाललोय मेळ्यामध्ये. इथे काय काय भेटतं ते बघायला. कॅफेटेरिया कोक उठाओ खुद को जगाओ. कोकची टॅगलाईन होती. मी पण बोललो. मी लहान असताना इथे बंदुकीने फुगे फोडलेले. आता बघूया प्राईस किती असेल. कारण आता आपण लोक कुठे गेलेलो मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला, तेव्हा तिकडे 50 रुपये किंमत होती. इथे विचारून बघूया इथे कितीची असते. हां इथेच आलेलो आम्ही. पूर्ण मेळा कुठे बघा. आता पूर्ण मेळा फिरला. मागच्या वर्षी आपण नाही गेलो. हो मागच्या वर्षी फक्त दर्शन घेऊन रिटर्न गेलेलो. आणि हे ना या लोकांचे हे सगळं रेंटवरती असतात. आता मी काय बोलत होतो, हे इथे सगळे जे दुकान असतात ते रेंटवरती असतात. आणि त्यांचं रेंट एका दिवसात देखील खूप जास्त असतो. कारण ह्या जागेला थोडं आठवडाभर तेवढी म्हणजे बहुत कुछ आहे भाई. पैसे की कमी आहे पैसे. क्योंकि आपण ने बुक लिहिली आहे. बुक घेतली आपण तर सर्व प्रकारचं सर्व भेटतं. काय सिस्टम भेटलं तर खावा. हो सर्व भेटतं इथे. ते तांदळामध्ये नाव वगैरे पण नोंदवून भेटतं. ब्रेसलेट वगैरे. ब्रेसलेट तर मी घेणार नाही कारण मी ते घालत नाही तसं. चणे. मला काळा हलव्याचा शॉक जाम आहे. पण आता assorted pickles. We have handmade cards, handmade jewelry, हाताने बनवलं सगळं. table cards, crochet. हे बघा सगळं प्रमोशन चाललंय. These cards are taken by buses. माझ्या शाळेचं नाव होतं. हे बघा इथे केळ्याचे चिप्स वगैरे सर्व गोष्टी भेटतात. आणि पुढे तर तुम्हाला अजून भेटेल. चणे बघा. चणे घेतोय आपण पुढे. हे बघा अशा प्रकारच्या दुकानातून आपण काळा हलवा घ्यायची. वेलकम मेरा भारत महान. जय माता दी. जय माता दी. हे आरशात कसं दिसते. आरशात चढ खालून बघूया. चल क्लोज व्ह्यू घेऊया.
इथे बघा सर्व धर्म समभाव. जय माता दी, मेरा भारत मान, वेलकम. क्रॉस हा काय तिथे बुक्स भेटते विकत वाटते 10-20 रुपयाला. ती घ्यायची आणि ती फिरशील ना ते सगळे लिहायचे इंग्लिशमध्ये. हो हो, तुला कसं कसं वाटलं. अच्छा, हे बघा तिकडे सर्वीकडे जिथे तिथे चण्यांचे परत मिठाईचे स्टॉल वगैरे असतील. काळा हलवाचा विचारूया आपण जाता. हा विचारू, इकडे पण ह्याकडून विचारूया. काला हलवा कसा दिला? 100 रुपये पाव. चल पुढे. हा पुढे बघूया. सर्वीकडे मला वाटते हा ना. माझ्याकडे आता 50 रुपये आहेत. मी याला आता 50 देईन आणि 50 नंतर देईन. काय दिले तरी चालतं. काय रे, देऊया, हिशोब ठेवायचा. आता आपण पुढे जाऊन सगळीकडे भाई जय माता दी लिहिलंय. जय माता दी इज्जत आहे हा भाई. किचन वगैरे लोणच्याचा सुगंध देखील इतका सुंदर येतो ना. मी लोणच्याचा शौकीन आहे आणि मला जाम आवडतं. हे बघा हे फेटा वगैरे लागले. अरे नाही वेड्या. आणि आहे ना, मी जेव्हा पण आधी यायचो ना ते खालून खेळणं घेऊन जायचो काहीतरी. आता आपण बघूया पुढे. इथे ढोल ताशा वगैरे भेटतो राईट साईडला सगळीकडे. आणि 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 इथून वरचा व्ह्यू दाखवूया थोडासा. ऊन बघ, फार ऊन येते. इथे ढोल वगैरे विकतात, खेळणी. आता मी तर लहान राहिलो नाही खेळणी घेण्यासाठी. हो ना, पैशाची देखील कमी आहे. तरी माझ्या मनामध्ये आलं की घरून पैसे घेऊन येऊ. माझे घरी मी 100 रुपये ठेवलेले सेफमध्ये. आणले असते तर फार बरं झालं असतं. आमपापडी मिक्स चांगलं नाही लागत ना. पण दादा काळा हलवा कसा? 100 रुपये. आणि आमपापडी 100 रुपये पाव. काय करायचं, सगळीकडे इथे 30 रेट असेल. आता मग डिमांड आता इथून खाली वाटतंय का तुला असेल करून स्वीटचं? हां, काय करूया, घेऊया काय? कुठून घेऊया, ह्याच्याकडून की त्याच्याकडून? तुझ्यावरती आहे का? बघू आपण ह्याच्याकडून बघूया. ह्याच्याकडून आपण घेतो. आणि हा बघा मी आरशामध्ये बबड्या ब्लॉगर. बोल त्याला. काळा हलवा कसा? काळा हलवा किती किती? 100चा. 100चा किती? पाव किलो. एक्स्ट्रा द्याल थोडा. द्या बिंदास द्या. थोडासा टाका, तुम्हाला वाटते तसा. अरे रे, अच्छा 100चा पाव किलो. ठीक आहे, घेऊया. भावा तू काय ग्लो होतोस. द्या द्या. हा वेगवेगळा करा, वेगवेगळा पॅक करा. हा चांगला असेल ना. तुम्ही माउंट मेरीलाच इथे असतात की चालू असतात? बाकीचे दिवस पण असतं ना. काळा हलवा भेटतो ना, म्हणजे बरं झालं ती गोष्ट. म्हणजे मला आवडतो तर कधी पण येऊन या अंकलकडून घेणार मी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला आता आपण काळा हलवा घेतला. आता आपण डायरेक्ट एक्झिट मारू. मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे त्यामुळे. चला टाका. सिरियस आहे भाई, कामाला घेऊन सिरियस आहे. इज्जत आहे, इज्जत आहे. कमी करा ना काहीतरी. व्हिडिओ व्हायरल होईल, व्हायरल होईल.
कमी करा थोडेसे, कमी करा थोडे. हो अजून लोक येतील तुमच्याकडे घ्यायला व्हिडिओ गेला की. काय 120चे 2, 100चा 1 बोललेला. कमी करा 80 का 90. 190 घ्या. चला 10 रुपये तरी द्या बसला जायला. आता व्हिडिओ बनवलाय मी. तुम्ही बोला ना करा यार कमी. पिशवी द्या, दुसरी पिशवी द्या, तो दुसरीकडे राहतो. अहो ते राहू द्या, पिशवीत टाका, पिशवीत टाका. नाही समजत. नको समजू दे, मी माझ्याच भाषेत बोलणार. कमी करा 22 रुपये. यार तुम्ही पण असे बोललात ना, काय करू आता. द्या कमी करा. कमी करावं तर द्या द्या 10-20 रुपये कमी करा तर अगदी बार येऊ ना. द्या द्या. व्हिडिओ ना बनवत, व्हिडिओ ना बनवत. हा बघा ऋषभ बघा माझा भीत आता. तू बातचीत करतो पण कितीचं घेतलं त्या भैयाला कशी कंटाळली. आता आम्ही इकडून काला हलवा घेतला पण ऋषभ त्याला मस्त घडवत होता पण तो काय घडला नाही. तो बोलतो व्हिडिओ बनव माझा. तरी आम्ही बनवला व्हिडिओ, तरी आम्ही त्याला दाखवलं व्हिडिओ. त्याने तो बोलला की माझी व्हिडिओ दाखवा बनवलेली. आम्ही दाखवली त्याला पण त्याने डिस्काउंट काय दिला नाही. काय डिस्काउंट दिला नाही. बोला पुढच्या टायमाला बोलला पुढच्या टायमाला या मी तुम्हाला देतो. ठीक आहे बघू. पुढच्या टायमाला तू देतो की नाही नक्की. जोरात बोल, आवाज नाही. 10 रुपये नाही मी पिनवलं. बघूया पुढच्या टायमाला नक्की देतो की नाही, नाहीतर आपण पुन्हा ठरवूया. हा नेक्स्ट टाइम आपण त्याला टाकायची. तर मित्रांनो आता आपण एक्झिट गेट जवळ आलोय. दर्शन वगैरे झालं. अरे काय बघून फायदा नाही, घेणारी नाही. आपण घालणार आहे. हो ना. आपण आलोय बाहेर फायनली. दर्शन बिर्शन झालेलं आहे मस्त. आता इथून कल्टी मारायची आहे. किती वाजलेत. उद्या वाटले 5:14 5:45. 5:45. तू 7:30-8 पर्यंत पोहोचशील ना घरी. 7:30 मी पण पोहोचील 7, 7:15. कधी जा आलात तर मॅप बीप सगळे बघून या. एमर्जन्सीसाठी पोलिसांच्या ॲम्ब्युलन्सचे नंबर ठेवा सोबत तुमच्या इन केस. आणि तिथे आजूबाजूला पोलीस असतात. तसं काय त्रास केंद्र आहे बघा, मदत केंद्र. जर काय तुम्हाला इश्यू वगैरे असेल तर त्यांच्याशी डिस्कस करा. बस एवढंच बोलेन. मित्रांनो इथे बघा इथे सेल लागले. 10 रुपयाचे ग्रीटिंग कार्ड आणि 100 रुपयाची कोणतीही बुक आहे. अशाच प्रकारे सर्वीकडे माझं सेल लागले. हे बघा ज्या कोणी मुली सबस्क्रायबर असतील माझ्या यूट्यूब चॅनलच्या 50 रुपयाचा सेल आहे. कपड्यांसाठी क्वालिटी इतकी नसेल पण काम चालाऊ आहे. जर कधी आलात म्हणजे आत्ता मध्येच आलात ह्या टाईम पिरियडमध्ये फीस्ट चालू आहे त्याच्यामध्ये आलात तर कदाचित तुम्हाला चालू भेटेल. आणि मध्ये बाहेर भेटतात. हो इतर वेळेस तुम्हाला नॉर्मल भेटेल आय थिंक सो. इकडे सगळीकडे तेच आता दुकानं वगैरे आहेत. हां हे बघ मी लहानपणी इकडे यायचो उडी मारायला जम्पिंग जपांगमध्ये. तेच हे बघा मित्रांनो मी लहान होतो ना तेव्हा इथे यायचो. इथे जम्पिंग जपांग ट्रॅम्पोलिनमध्ये पण गेलोय मी एकदा. आताही गेलास तरी नाही घेणार रे आता मुठी आपल्याला लागली नाही घेणार. इच्छा फार आहे असं मोठ्या माणसांसाठी पण असतं. आपण तिथे देखील जाऊया माहिती आहे. ह्याला विचार 50 का 10 राहू दे मोठी वेस्टर्न मध्ये आलेला. आज ऑमलेट बनवा असते ऑमलेट येलो भाई त्याला वाटलं अभी नाही तर कभी नाही पूर्ण जोशमध्ये आलेला 50 का 10 बघ नशीब आपण मागे गणलो नाही. तो 50 किती 5 शॉट देत होता आणि जे तिथे शॉट मारत होते फुग्यावरती ते गणलेले.
इथे 50 का 10 देतोय. 50 का 10 फुल एक्साइटमेंट मध्ये. 50 10 ऑफर ॲक्च्युली चांगली होती, पण वेस्ट ऑफ मला काय फुगे पडून काय भेटणार आहे. त्यापेक्षा 2-2 रुपयाचे घरी फुगे आणि पोळा पिणारे झालं. शिलाई मशीनचा इथे काहीतरी सीन आहे. हा तर एवढंच. आणि मला पण तेच प्राईज विचारायची होती फुगे फोडायची, कारण मी लहानपणी शेवटचे फुगे फोडलेले. त्यानंतर अजून मी फुगे नाही फोडलेत बंदुकीने. फुगे फोडायचे तुला. फुगे फोडायचे. चला मित्रांनो, थोडीशी बाय. नंतर टाइम लागेल.